घराची सगळी साफसफाई तर झाली, पण मग असं छोटं-मोठं काम बघा राहिलेलं आहे. ते आपलं दिवसभर चालूच असतं. आता माझं कसं मी नेहमी सांगत असते, की माझं सगळं घरचंच असतं शेतातलं. आता मी शेती पण तुम्हाला दाखवलेली आहे गावाला. कांदे, बटाटे, लसूण सगळं माझं घरचंच असतं आणि ते घेऊन आल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणं पण खूप गरजेचं असतं ताईंनो. कारण का त्याला पण आहे ना खरंच व्यवस्थित ठेवलं तरच ते वर्षभर टिकतं. आता कांदे बघा माझे घरचेच आहे. अशा गोण्या घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग ते असं मधून-मधून 15-1 दिवसांनी मला ते साफ करायलाच लागतं. आता नेहमी मी सांगत असते घरून आणलं, पण मग ते पण साफ केलं तेव्हाच ते टिकेल ना, नाहीतर अजिबात टिकत नाही ते. चला इथे बघा फ्रीजच्या खालचं जे ड्रॉवर असतं ना, त्याच्यामध्ये कांदे, बटाटे ठेवण्यासाठी दिलेलं असतं ते. ते साफ करायला काढलं. आता सुकलं लावून देऊ म्हटलं, तर त्याच्यामध्ये बघा हे छोटे मस्त कॅट जाऊन बसलेले आहे छोटे-मोठे. त्याच्यानंतर सगळी 8-10 दिवसापासून साफसफाई चालू होती घरामध्ये. मग आता चला म्हटलं आता गव्हाचं दळण पण करून घेऊया. आता इथे मी गव्हाचं दळण पण काढलेलं आहे आणि गहू पण आता बघा माझे घरचे गहू असतात. मग ते कसं शेतातूनच डायरेक्ट आम्ही काढून आणलेले असतात. आता हे काय निवडलेले वगैरे नसतात. मग मला ते इकडं आल्यानंतर ते पण कामच असतं. त्याच्यामध्ये 1 तास तर आरामात जातो. गहू निवडायचे किंवा मग चाळायचे, ते त्याच्यातले खडे वगैरे काढायचे. आता शक्यतो आम्ही मशीन लावते नाही, हातानेच असं सोंगत असतो गहू वगैरे. म्हणजे असं रोजाने माणसं लावून सोंगून घेतो. मग त्याच्यामध्ये खडे माती येते, त्याच्यामुळे मला हे गहू साफ करायलाच लागतं, तेव्हाच दळण द्यायला लागतं. बघा हे असं घरचं असतं, पण मग खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायला लागतात. मी नेहमी सांगत असते तुम्हाला. चला त्याच्यानंतर ते कामं झाले, बरेचसे दुसरे पण कामं झाले. म्हटलं चला बरेचसे माझे ब्लाऊज पेंडिंग राहिलेले आहे, म्हणजे शिवायचे राहिलेले आहे. आणि मी जास्त करून आहे ना ब्लाऊज म्हणजे जास्त शिवतच नाही, जे आहे ते त्याच्यातच चालवते, असं करते. पण मग असं कधीतरी मनात आलं का मग घेते शिवायला. आता इथे एक ब्लाऊजची कटिंग करून ठेवते. म्हटलं चला कधीतरी वेळ भेटला का मग ते शिवायला घेईल मी. आता इथे पण बघू शकता हा गोलू बघा मला काही काम करून देत नाही, सोबतच असतं माझ्या ते. आणि चला आता ब्लाऊजची कटिंग झालेली आहे, बघते आता केव्हा वेळ भेटतो शिवायला. त्याच्यानंतर आहे ना अगदी 3-4 दिवसापासून आहे ना माझ्या घरामध्ये म्हणजे दिवा आपण लावतो ना, दिव्यामध्ये ना खूप छान असं काही ना काही तयार होतंय हे बघा. म्हणजे नेहमीच होतं, पण मग एवढं स्पष्ट असं दिसत नाही. बघू शकता मला झाडासारखं दिसतंय ते. आणि आता जास्तच म्हणजे एकदम मोठं इथे दिसतंय ते स्पष्ट झाडासारखं, मला तर तेच वाटतंय. आणि इथे दुसरा दिवस आहे. इथं बघा वेगळ्या प्रकारचं तयार झालेलं आहे. चला तुम्हाला काय दिसते मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.